नर्मदा पुराण. आपल्याकडे नर्मदा नदीला अत्यंत महत्त्व असून फक्त त्या एकमेव नदीची परिक्रमा केली जाते आणि तिचेच पुराण आहे. बाकी कोणत्याही नदीचे पुराण नाही, परंतु नर्मदा पुराण आहे. आणि आजपासून मी या नर्मदा पुराणाला प्रारंभ करीत आहे. संपूर्ण परिक्रमा 3 वर्ष आणि 33 दिवस आहे. साधी 1 दिवसाची परिक्रमा ही उत्तरवाहिनी नदी जिथे असते, उत्तरेकडे वाहते, त्या ठिकाणी 21 किलोमीटरची ही परिक्रमा आहे. तिला उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा असे देखील म्हटले जाते. श्री गणेशाय नमः. सबिंदु सिंधु सुस्खलं तरंगभंगरंजितं द्विषत्सु पाप जात जातकारी वारी संयुतं कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अजून नर्मदेची महती सांगणारा एक श्लोक आहे. गंगा कनखले पुण्या कुरुक्षेत्रे च सरस्वती ग्रामे वा यदिवारण्ये पुण्या सर्वत्र नर्मदा. या नर्मदा पुराणाचे एकूण 113 अध्याय आहेत. छोटे छोटे आहेत, होऊन जातील. तर आपण आता सर्वांनी रोज एक अध्यायाचं श्रवण करूया. श्रीराम समर्थ. ओम नर्मदाय नमः. नर्मदे हर. अति आनंदाने नर्मदेच्या दिव्य जलात स्नान करणाऱ्या, हत्तीच्या गंडस्थळातून स्रवणाऱ्या मदाच्या दिव्य गंधाने भ्रमरही भावविभोर होऊन जातात. त्यांच्यातील क्रूरपणा जाऊन ते उन्मादक मदाचे दासू होऊन तिच्या जलावर तासनतास गुंजारव करीत भ्रमण करीत असतात. तर स्नानक्रीडा करण्यासाठी स्वर्गातून देवांगना केशरयुक्त विलेपन करून पीतवर्ण कांतीचे त्वेज द्विगुणित करण्यासाठी तिच्या जलात अतिहर्षाने उत्साहाने स्नान करतात. तर सायंकाळी प्रातःकाळी जी मुनिजनांना वंदनीय आहे अशा ब्रह्मवादिनी चारुकेशी श्रमहारिणी भक्त हृदय गामिनी भवतापहरिणी नर्मदेस ही भावसुमनांजली अर्पितो. दक्षिणोत्तर दोन्ही तटावरील तीर्थांना पवित्र करणारी, संपूर्ण प्राणीमात्राचे पापक्षालन करणारी, सूर नर मुनी वंदनीय अशी ही रेवा सदा सर्वकाळ सर्व प्रकारच्या पापाचे हरण करो. सर्व धरतीला पवित्र करणारी दिव्य जलमयी नर्मदा आहे, जिच्या वालुकामय प्रदेशाची आणि तटांची शिवादी देव तसेच वितरागी संन्यासी वृंदही अभिलाषा करतात. तसेच जिची सेवा मुनिगणांनी करतात ती रेवा माझे कल्याण करो. नारायणास तसेच नरप्रतिनिधित रूप सर्वोत्तम नरावतारास तसेच सरस्वती देवीस तसेच पुराणकर्ता महर्षी वेदव्यासांना नमस्कार करून किंवा जय जयकार करून जय किंवा महाभारतातील ग्रंथाचे वाचन करावे. अनेक ऋषी मुनिमंडित पुण्यक्षेत्र नैमिषारण्यात ज्ञानसत्राचे अनुष्ठान करताना समासीन शौनक यांनी सुतांना विस्तारपूर्वक विचारले. आपल्या कोणत्याही पुराण ग्रंथामध्ये हे सगळे नैमिषारण्यात बसलेले ऋषीमुनी आहेत आणि ते नेहमी शौनक ऋषींना प्रश्न विचारतात किंवा शौनक ऋषी सूत ऋषींना प्रश्न विचारतात आणि ते सूत ऋषी सर्वांना ते पुराण सांगत असतात. हे सूत, सदा पूजित धर्माची निपुणता आपल्यात आहे असे मानतो. आपण वेदव्यासांचे शिष्य हे सूत ऋषी होते. पूर्वी आपल्याकडे असे अनेक श्लोक होते, अनेक पुराणं होती, पण त्यांचं कोणी संकलन केलं नव्हतं आणि असेच ते एकमेकाला, म्हणजे तेव्हा काही लेखन प्रक्रिया नव्हती, तर मुखोद्गत पाठ करून पुढच्या पिढीला पोहोचवत होते. मग व्यासांनाच वाटलं की ह्याचं कुठंतरी एकत्र संकलित केलं पाहिजे आणि त्या काळाला सुद्धा जे उपयुक्त नाही ते बाजूला करून त्या लोकांची परवानगी घेऊन व्यासांनी अशी ही 18 पुराणं रचलेली आहेत. त्यातीलच हे एक नर्मदा पुराण आहे. आणि आता ते सूत ऋषी सगळीकडे, म्हणजे पुढे व्यासांनी आपले जे शिष्य नेमले त्या ठिकाणी ते प्रचार करत होते. मग त्यांना सांगितलं की तुम्ही असे सदा पूजित असे व्यासांचे शिष्य आहात, तर आता आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारतो, तर तुम्ही आमचं समाधान करावं. पवित्र अमृतमय कथेचे प्रवक्ते आहात, ज्यामुळे हे विद्वन धर्म आणि तीर्थाच्या आश्रयासंबंधी मी आपणास प्रश्न विचारू शकतो.
तीर्थ पुष्कळ आहेत आणि मी बरेच तीर्थे पाहिली आहेत, ऐकली आहेत. ब्रह्मदेवाबरोबर संबंध दाखवणारी दिव्य नदी सरस्वती, तसेच विष्णू भगवंताच्या पायातून बाहेर पडलेली जन्नूपासूनची जान्हवी किंवा गंगा नदी ऐकली. तसेच भगवान शंकरांची तिसरी श्रेष्ठ नदी कोणती ते मला तुम्ही सांगा. म्हणजे आता हे 3 आहेत ना, ब्रह्मा विष्णू महेश पैकी ब्रह्मदेवाच्या पासून सरस्वतीचा उगम आहे, विष्णूपासून गंगेचा उगम आहे, नंतर तिला शंकराने जटेत धारण केली. पण ही तिसरी नदी कोण आहे ते मला सांगा. महाप्राज्ञ वेदवर्णित देववृंदांनी जिचे गुणगान केले, तीर्थसमुदायांनी परिष्कृत आहे असे मला सांगा. म्हणजे ज्या तीर्थाचं सर्व लोकांनी, ऋषींनी, मुनींनी, देवकन्यांनी, गंधर्वांनी गुणगान केलेलं आहे, अशी ती कोण असं शौनक विचारतात. शौनक विचारतात, नर्मदा कोणत्या देशात आहे? श्री शिवशंकरापासून कशी उत्पन्न झाली? तिच्यात आश्रित जी तीर्थे आहेत त्यांचेही वर्णन मला सांगावे. सूत म्हणतात, हे कुलपती, आपण अति सुंदर प्रश्न विचारला. सत्पुरुषात श्रेष्ठ हे शौनक ऋषी नर्मदेच्या पवित्र चरित्राने अतिविचित्र कलियुगीन पाप करणाऱ्या पापीयांचा उद्धार केला आहे. वेद, उपवेद, आता उपवेद कुठले आहेत? आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्व आणि अर्थशास्त्र हे उपवेद आहेत. आणि मूळ वेद आपले कुठले आहेत? तर अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद असे जे 4 वेद आहेत, ऋग्वेद, असे हे मूळ वेद आहेत. आणि वेदांग म्हणजे वेदांचंच अंग असणारे शिक्षा, कल्प, निरुक्त, व्याकरण, छंद आणि ज्योतिष्य इत्यादीचे विभाजन ज्यांनी केले, 18 पुराणाचे प्रवक्ते जे सत्यवती नंदन महर्षी व्यास आहेत, त्यांना नमस्कार करून यथाक्रमाने मी पुराणाचे वर्णन करतो. मग शौनकांनी प्रश्न विचारला आणि हे सूत ऋषींनी सांगितलं की ज्या व्यासांनी 18 पुराणे निर्माण केलेली आहेत, वेद, उपवेद, अशा व्यासांना नमस्कार करून मी नर्मदा पुराणाचं आता वर्णन करायला सुरुवात करतो. ज्याच्या कथनाने धर्म आणि आयुष्याची वृद्धी होते. श्रुती, वेद आणि स्मृती, धर्मशास्त्र ब्राह्मणांचे नेत्र समजले जातात. श्रुती, वेद आणि स्मृती, धर्मशास्त्र. त्याशिवाय त्या एकाशिवाय बहिरा व दोन्ही नसल्यास आंधळा म्हटलेले आहे. मग त्यापूर्वीच्या ब्राह्मणांना हे स्मृती, वेद हे सगळं पाठ असायचं. ते एकही काही त्यातलं कमी असेल तर बहिरा, दोन्ही नसेल तर ती व्यक्ती आंधळी आहे, म्हणजे त्याला खरोखरीच ज्ञानच नाही. तो नेत्राने पाहतो. धर्मशास्त्र, पुराण हे विद्वानांचे वेद, धर्मशास्त्र आणि पुराण हे विद्वानांचे 3 नेत्र आहेत. जो या 3 नेत्राने पाहतो तो निस्संदेह महेश्वराचा अंश आहे. महेश्वर म्हणजे शंकर. जसे शंकरांना 3 नेत्र आहेत, तसेच ज्या लोकांना वेद, धर्मशास्त्र आणि पुराणे यांचं ज्ञान आहे ते शंकराप्रमाणेच ज्ञानी त्रिनेत्री आहेत असे म्हणायला काही हरकत नाही आहे. ईश्वराने आत्मज्ञानरूप वेदविद्या आणि सूतशौनक संवाद प्रदान पुराण तसेच धर्मशास्त्ररूप विद्या स्वतः रचली. सर्व शास्त्रांच्या अर्थनिश्चितीसाठी या 3 विद्या मुख्य आहेत. यात पुराण हा पंचम वेद आहे. म्हणजे हा ज्या पुराणातल्या कथा आहेत आपल्या, तो एक प्रकारे 5वा वेद आहे. हा ब्रह्मदेवांचा आदेश आहे. ज्याने पुराणांना जाणले नाही त्याने काहीही जाणले नाही. कृपया म्हणतात, सांगा धर्म कोणता आहे? निश्चित ज्ञान काय आहे? अथवा अन्य येथे असे काय आहे जे पुराणात पाहावयास मिळणार नाही? ऋषी हो, पुराणात वेद प्रथमतः स्थित आहे. वेदांचा आधार घेऊन पुराणांची रचना झाली, यात काही संशय नाही. अल्पशास्त्र श्रवण केलेल्या मनुष्यास वेद अल्पज्ञ विनाश करेल व माझ्यावर प्रहार करेल असे जाणून ते भयभीत होतात, कारण त्यांना पूर्ण ज्ञान नसतं. इतिहास पुराणाच्या प्रारंभीही हेच निश्चित केले आहे. वेदांचा आत्मा, पुराण, शिक्षा, कल्प 6 अंग आहेत. त्यात वेदांत ज्ञान वर्णन केलेले आहे. स्मृतीच्या माध्यमापासून हेच वर्णित आहे. वेद आणि स्मृतीत जे ज्ञान पाहिले आहे ते पुराणामध्ये सांगितले आहे. म्हणजे पुराण हा 5वा वेदच मानलेला आहे. ब्रह्माजीच्या समग्र शास्त्रात पुराणांना प्रथम स्थान मिळाले आहे. त्यानंतर ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद निर्माण झाले. हे मुनिवर, या कल्पात पुराण एकच होते. देवश्रेष्ठ ब्रह्माजींनी धर्म, अर्थ, काम यांच्या प्राप्तीसाठी 100 कोटी विस्ताराने विस्तृत
अशा पुराणांचे चिंतन करून मुनींना सांगितले. त्यापासून पुराणाचा आणि सर्व शास्त्रांचा प्रचार झाला. काळाच्या प्रभावाने पुराणाच्या प्रचाराची गती मंद पाहून स्वतः भगवान व्यासांनी मुनींचे रूप धारण करून पुराणाचा विस्तार तसेच प्रचार करीत राहिले. व्यास सदैव 8,00,000 वर्षापासून परिमित रूपाने द्वापार युगात या लोकांमधील 18 भेदांत त्यांचे विभाजन करून सांगतात. म्हणजे व्यासांना चिरंजीव मानला आहे. जे आपल्याकडे सप्तचिरंजीव आहेत, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंतो बिभीषणा कृप परशुरामस्य सप्तही चिरंजीव्या. त्यातील व्यास त्यांच्या पुराण रूपाने चिरंजीव झालेले आहेत, म्हणून त्यांना देखील चिरंजीव म्हटलेलं आहे. आजही 100 कोटी श्लोकांनी विस्तृत असे पुराण देवलोकात आहे, परंतु येथे ही पुराण विद्या 4,00,000 श्लोकात समाविष्ट केली आहे. म्हणजे मूळ काय आहे, 100 कोटी श्लोक आहेत त्याची गाळणी करून 4,00,000 श्लोकामध्ये ही 18 पुराणं बसवली आहेत. सध्या पुराण विद्या 18 पुराणात कथन केलेली आहे. ऋषीश्रेष्ठ शौनक, मी त्याचे लक्षण आणि नाम सांगतो, आपण श्रवण करावे. सर्ग अर्थात कारण सृष्टी, प्रतिसर्ग अर्थात कार्यसृष्टी, विस्तार किंवा लय, पुनःसृष्टी, मन्वंतर अर्थात कोणकोणत्या मनूची स्थिती कोणत्या काळात किती होती, तसेच त्या काळातील मुख्य घटना, वंशानुरचित सूर्य आणि चंद्रवंशात उत्पन्न योग्य राजांच्या चरित्राचे वर्णन, हे 5 विषय आहेत. हे पुराण याच 5 लक्षणांनी युक्त आहे. आता त्यांची नावे सांगतो. तर कुठली कुठली पुराण आहेत बघा. ब्रह्मपुराण जे संहितामय आहे, नाना पुण्यकथाने युक्त 10,000 श्लोकांचा यात समावेश आहे. 55,000 श्लोकांनी युक्त पद्मपुराण, 23,000 श्लोकांचे विष्णू पुराण, वायुदेवतेने सांगितलेले वायुपुराण आहे. शिवभक्तीच्या योगामुळे त्याचे दुसरे नाव शिवपुराण हेही आहे. हे शौनक ते 24,000 श्लोकांनी युक्त आहे. 4 पर्वात विभक्त 14,500 श्लोकांचे भविष्य पुराण आहे. 9,000 मंत्रांनी युक्त मार्कंडेय पुराण आहे. 16,000 श्लोकात अग्निपुराण आहे. 25,000 श्लोकात नारद पुराण आहे. 2 भागाने युक्त श्रीमद भागवत पुराण 18,000 श्लोकात वर्णन केलेले आहे. 10,000 श्लोकांचे ब्रह्मवैवर्त पुराण आहे. म्हणजे यामध्ये फक्त पुराण किती त्याची माहिती आहे आणि कथारूप पुढच्या अध्यायापासून सुरू होईल. 11,000 श्लोकसंख्यायुक्त लिंग पुराण आहे. हे ऋषी श्रेष्ठा 2 भागात विभागलेले 24,000 श्लोक संस्था असलेले वराह पुराण विद्वान जाणतात. भाग्यवानात श्रेष्ठ मुनी 7 खंडात विभागलेले 81,000 श्लोकसंख्यायुक्त स्कंद पुराण आहे. हे कुलपते 10,000 श्लोकांचे वामन पुराण आहे. हे ज्ञानी कलियुगात 17,000 श्लोकसंख्या असलेले 2 भागांनी विभूषित कूर्म पुराण प्रसिद्ध आहे. मग विष्णू पुराण आहे, कूर्म पुराण आहे, वामन पुराण आहे. हे झाले ना, विष्णूचे अवतार झाले. मत्स्य अवतार मनूसाठी सांगितलेले मत्स्य पुराण आहे. गरुड पुराण आहे. 2 भागात विभूषित 12,000 श्लोकांनी युक्त ब्रह्मांड पुराण आहे. हे 18 महापुराणे आहेत. अशा प्रकारचे ब्रह्मदेवाने सांगितलेली 18 उपपुराणेही सांगितली आहेत. क्रमशः ब्रह्मपुराणाचे उपपुराण 2 भागाची संहिता पवित्र सदाशिवाचे आश्रयस्थान उत्तम पुराण उपपुराण असून सुलभ आहे. त्याची प्रथम संहिता सनत कुमारापासून व दुसरी संहिता सूर्याने सांगितली आहे. हे महामुनी, हे पुराण सनत कुमाराच्या नावाने प्रसिद्ध आहे. तथा पद्मपुराणाशी संबंध दाखविणारे नारसिंह उपपुराण आहे. विष्णू पुराणात संबत शुकगणद्वारा विदित शौकेय उपपुराण आहे. वायुपुराणाचे उपपुराण बाह्यस्पत्य पुराण आहे. श्रीमद्भगवतात स्मरण केलेले दुर्वास उपपुराण आहे. भविष्य पुराणास संबंधित नारदाने सांगितले नारदीय पुराण आहे. बृहन नारदीय आणि नारदीय भेदांनी अशी 2 पुराणे आहेत. कपिल, मानव, शुक्राचार्यांनी सांगितलेले ओशनस उपपुराण आहे. ब्रह्मांड, वरुण, कलिका उपपुराण 2 भागात वर्णन केले आहे. सर्व प्रकारच्या संग्रह करणारे सर्व उपयुक्त उपसूर्य असे उपपुराण आहे. पराशर, देवी भागवत पराशरांनी सांगितलं. म्हणजे प्रत्येक ऋषींचं नाव आहे हे की कोणी काय सांगितलं.
याप्रमाणे 18 उपपुराण यथाक्रमे सांगितली. तसेच कूर्म महापुराणही सांगितले आहे. येथे उपपुराण तसेच ब्रह्मांड पुराण ही दुसरे असण्याची शक्यता आहे, ज्यात अध्यात्म रामायण तदअंतर्गत असल्याचे मानले जाते. कूर्म पुराण ही समाधानकारक आहे. वास्तविक सुतसंहिता, श्रीमद भागवत तसेच नारदीय पुराण इत्यादीची विषयसूचीपासून पुराण संख्या अर्थात श्लोकांची संख्या थोडीफार मागे पुढे होऊ शकते. 2 स्कंद, खंड, संहिता भेद 2 शिवपुरात प्रसिद्ध असल्याने विद्वानासाठी हे म्हणजे थोडंसं संशयाची गोष्ट आहे की काही पुराण असं आहे, काही पुराणात एवढे श्लोक आहेत. जो या पुराण संहितेचा पाठ आहे, श्रवण करतो, तो अनंत पुण्याचा अधिकारी होऊन अंतकाली ब्रह्मलोकाची प्राप्ती करून घेतो. याप्रमाणे पुराण संहितेचे वर्णन असणारा हा प्रथम अध्याय समाप्त केला आहे. आता आपण ह्या अध्यायामध्ये 18 पुराणे, 18 उपपुराणे कोणी काय सांगितली ही सर्व सांगितलेलं आहे. आणि पुढच्या अध्यायामध्ये रेवा महात्मा म्हणजे नर्मदा नदीचे महात्मा आणि इथून पुढे कथा सुरू होतील. नर्मदे हर.